शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊलच वृक्ष लागवड करून व्हावे. कृष्णा महाडिक. जिजामाता शिक्षण संस्थेत वृक्ष लागवड कार्यक्रमाने केला संकल्प. दानशूर उद्योगपती संस्था चालकांचा पर्यावरणावर मात करण्यावर आहे जोर. शिक्षण संस्थेसारख्या संस्कारक्षम देवालयातून संस्था चालक, ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आणि परिसर सुशोभित करण्यासाठी सर्वात मोठा आणि सोपा मार्ग आपण आज संकल्प करून सुरू करीत आहोत. भविष्यात प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊलच वृक्ष लागवड करून सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे, असे रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी जिजामाता शिक्षण संस्थेत वृक्ष लागवड करताना सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आणि परिसर सुशोभित करण्याचा सर्वात मोठा आणि सोपा मार्ग म्हणजे झाडे लावणे. झाडे लावल्याने पक्ष्यांना विश्रांती मिळते, घरटे बांधण्यासाठी आणि धोका टाळण्याची जागा देऊन प्राण्यांना घर मिळते. ज्याप्रमाणे झाडे उन्हाळ्याच्या उन्हापासून मानवांना सावलीही देतात, असे महाडिक यांनी सांगितले. कृष्णा महाडिक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमाला जिजामाता संस्थेचे प्रमुख महादेव पाटील, मुख्याध्यापक संदीप कांबळेकर, बनोटी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बेटकर, मेंढरी हायस्कूल मुख्याध्यापक प्रमोद चाळके, रुपेश कांबळे, मेघश्याम लोणशीकर, वैभव सुतार, भावेश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा महाडिक यांच्या प्रयत्नाने दानशूर व्यक्तिमत्व विजय नागरथ यांच्यासारख्या अनेक मान्यवरांचे संस्थेला आर्थिक सहकार्य मिळत आहे. जिजामाता शिक्षण संस्थेला शैक्षणिक साहित्यासह सर्व सुखसोयीनिशी सुबक इमारतीची उभारणी करून मोलाचे योगदान करीत असल्याचे प्रतिपादन यावेळी संस्था प्रमुख माजी सभापती महादेव पाटील यांनी करून पंजाब येथील दानशूर उद्योगपती विजय नागरथ यांनी शाळेला पर्यावरणपूरक वृक्ष पुरवल्याचे सांगून आभार मानले आणि मान्यवरांचे स्वागत केले. वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाने योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी गावातून वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे मुख्याध्यापक संदीप कांबळेकर सर यांनी सांगितले. मुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.